बाबांच्या रक्तानं पावन झालेली मराठी माती आणि मराठी संस्कृती तुम्ही आजही तितक्याच अस्मितेने जपून ठेवली आहेत हे पाहून अभिमानानं भरून आला. पण काही प्रश्न अजूनही मनाला छळत होतात. ते आम्ही निर्माण केलेलं ते रयतेचं राज्य, ते स्वराज्य हे खरंच इथल्या रयतेचं राहिलं आहे का? इथल्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी इथला सामान्य माणूस इथली रयत आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. त्याच गावा बाहेर घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी तुम्ही मनुष्यानं पै. नमस्कार मित्रांनो, मी रितेश गरवाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. व्हिडिओची सुरुवात आता दुपारी करतोय, तर सकाळीच गावी आलो आणि आत्ता जरा जाऊया वाडीमध्ये फिरून येऊया. कुठे आंबे काजू काही धरलेत का बघू आणि जायचं आहे आता संध्याकाळी खेळायला, तिकडे सुद्धा जाऊया. चला तर आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात आता करू. घराच्या बाजूलाच फणसाचं झाड बघा केवढं आहे मागे. फणस बघा किती धरले तिथे. मुंबईला जाताना घेऊन जायचे. या ठिकाणी लिंबाचं झाड आहे, लिंबू सुद्धा खूप सारी धरलेत यावेळेला. आणि हे आमचं घर. अजून काम बाकी आहे, हे सर्व प्लास्टर वगैरे करायचं बाकी आहे. खूप काही काम बाकी आहे. मित्रांनो चाललो जरा फिरायला वाडीत आणि ऊन बघा किती आहे. जरी 4-5 दिवस राहिलो ना तरी काळा होऊन जाईल पुन्हा. वाडीमध्ये सुद्धा जास्त कोणी नाही येत पोरं, तरी पण जरा फिरून येतो. मित्रांनो फुलं बघा किती मस्त वाटतात आहेत. नाव माहित नाही पण त्याचं. आता थोडी बॉल भेटतं. जर 6:45 झाले तरी पण अजून खेळतात आहेत. बॉल सुद्धा दिसत नाही व्यवस्थित.
एवढी मॅच झाली की आपण घरी आता जायचं. पावणे 3 तासाचा कार्यक्रम. नमस्कार रसिक श्रोते हो. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आज या हेत गावातील रामनवमी उत्सवानिमित्त हा कार्यक्रम सादर करण्याची आम्हा कलाकारांना जी आपण संधी दिली, या महाराष्ट्राची महान उज्ज्वल संस्कृती या हेतवासियांना दाखवण्याची जी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य, या गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य, या मंडळाला हा कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीनं पार पाडावं म्हणून सहकार्य करणारे समस्त ग्रामस्थ, हितचिंतक, देणगीदार या सर्वांचा मी अगदी मनापासून आभार मानतो. हा कार्यक्रम आपल्याला मनापासून आवडला तर या सर्व कलाकारांना आपण अगदी मनापासून टाळ्यांची दाद द्याल ही माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र निवेदन करू इच्छितो. गुरुमाऊलीपासून गरजा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमात माझा महाराष्ट्र माझा, माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा. वंदितो या भगव्या ध्वजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गरजतो 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 महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. सुस्वागत. त्याच गावा बाहेर घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तुम्ही मनुष्यान पैसा अडका, इथं सगळंच राहत बर का. माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका. आणि या संसारा उठा वेगे करा, शरण जा उठारा पांडुरंगा. ते हे गावाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे बघा. जन्माला आला तेव्हा माझी आई माझा बाप, जरा मोठा झाला की माझी बहीण माझा भाऊ, अजून जरा मोठा झाला की माझी बायको माझी पोर. अरे बाबा तुझीच बायको तुझीच पोर आम्ही कुठं म्हणतोय आमच्या इथे. पण या सगळ्या धबडक्यात तुम्ही काय विसरलात? ज्यानं तुम्हाला जन्माला घातलं त्याचं नामस्मरण करायला तुम्ही विसरलात. आता तुम्हाला जन्माला कुणी घातलं? त्या परमेश्वर पांडुरंगानंच ना. मग त्याचं नामस्मरण करायचं. त्याचं नामस्मरण केल्यानं काय होईल? 184 जन्म मरणाचे माय बापू जात ते जातच बघा. आजकाल या कलियुगामध्ये हे जात आणि ह्या जात्यावरच्या ओव्या कुठं हे ऐकायला मिळत नाही. लेकीशिवाय माया नाही मंडळी, सासर
घर कितीही मोठं असू द्या, कितीही श्रीमंतीचं असू द्या, त्या लेकीला आपल्या माहेरची चटणी भाकरीच गोड लागते. म्हणून हा वासुदेव काय गातोय? नांदयाचा तिलेक आई बघती ते काढण गेला काळजाचा गडद बाई डोंगराच्या आड. नांदयाचा तिलेक बाप बघतो चोरावानी ग, बाप बघत चोरावाणी अश्रू ढाळत मोरावाणी. नांदयाचा तिलेक
मावळ्यांच्या रक्तानं पावन झालेली मराठी माती आणि मराठी संस्कृती तुम्ही आजही तितक्याच अस्मितेने जपून ठेवली आहेत हे पाहून अभिमानानं भरून आला. पण काही प्रश्न अजूनही मनाला छळवतात. ते आम्ही निर्माण केलेलं त्या रयतेचं राज्य, ते स्वराज्य हे खरंच इथल्या रयतेचं राहिलं आहे का? इथल्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी इथला सामान्य माणूस इथली रयत आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. आमच्या आया बहिणींकडे साधी नजर जरी वाकडी केली तरी आम्ही त्याचा चौरंग करत असतो. हा आमचा इतिहास, त्याच महाराष्ट्रात राज रोज होणारे अत्याचार हे खरंच आमचं स्वराज्य आहे का? ज्या मर्द मराठी मावळ्यांच्या तरुण रक्ताने इथल्या स्वराज्याचा इतिहास लिहिला गेला, त्याच मावळ्यांचे वंशज असणारे इथले तरुण, इथले ही तरुणाई व्यसनाधीनता आणि सोशल मीडियाच्या आभासी जगात व्यतीत करत असतील तर त्यांना आम्ही आमचे मावळे म्हणायचे का? फेसबुकच्या भिंती वाचण्यात गुंग असणारे आजचे तरुण, आजची ही तरुणाई पुस्तकाकडे वळणार आहे का? खरा इतिहास समजून घेणार आहे का? स्वतःची टचक विवेक बुद्धी जागृत करणार आहे का? हाही प्रश्न आम्हाला पडतो. आमच्या स्वराज्य निर्मितीचा इतिहास म्हणजे मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेल्या गडकोटांचे जे तुम्ही हाल करून ठेवले आहे ते या डोळ्यांनी पाहत नाहीत. मान्य हे काळ बदललाय. जुन्या शाह्यांना ह्याच मातीत गाडून आम्ही हे रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. राजेशाहीपासून लोकशाहीपर्यंतचा बदलता काळ या मातीने पाहिलाय. मान्य आहे आमच्या लढाई ढाल तलवारीच्या होत्या, तिथे त्यांची गरज होती. पण आजचा काळ फार वेगळा आहे. आजची लढाई ही मेंदूची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे. आणि ही लढाई जर आज आपण हरलो तर आपण आपल्या स्वप्नातलं स्वराज्य कधीही घडवू शकणार नाही. म्हणून ही संस्कृती केवळ या कार्यक्रमातून मनोरंजनासाठी नको, तर ही संस्कृती प्रत्येकाने आपल्या मनामध्ये रुजवूया आणि घडवूया तोच महाराष्ट्र. आणि उद्याच्या महाराष्ट्राला देऊया एक वैभवशाली परंपरा. तेव्हाच म्हणता येईल गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. मित्रांनो, कालचा व्हिडिओ मी आज सकाळी संपवतोय, कारण काल रात्री खेळून आल्यानंतर पुन्हा हेतामध्ये गेलो होतो, म्हणजे बाजूच्याच गावामध्ये. कारण तिथे ना कार्यक्रम होता, गरजा महाराष्ट्र माझा. मस्त कार्यक्रम होता. कारण थोड्याफार क्लिपसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकल्या आहेत. तर तिकडून लेट झालं यायला, त्यामुळे रात्री मी ब्लॉग संपवला नव्हता आणि आत्ता आपल्या ब्लॉगचा एंड करतोय. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू.